हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ आहे ना थोडासा वेगळा होणार आहे, कारण आज डे 5 आहे माझ्या 75 डेज हार्ट चॅलेंजचा. आणि मला असं वाटलं की माझं रुटीन जे आहे ना हे चॅलेंज करताना मी ते तुमच्याशी शेअर करावं, म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बऱ्याच दिवसांपासून आहे ना माझी दिवसाची सुरुवात आहे ना सकाळी 4:30 वाजल्यापासूनच होते. आणि त्याचा मला आहे ना खूप सारा उपयोग होतो, कारण आहे ना 4:30ला उठल्यामुळे ना बहुतेक कामं आवरली जातात. आता मी आहे ना पूर्णपणे घरातली सगळी कामं आवरून आहे ना 9 वाजता आहे ना माझा पहिला वर्कआउट करायला सुरुवात केलेली आहे. सकाळी उठल्या उठल्या आहे ना मी 4:30 वाजता वॉर्म वॉटर घेतले ग्लासभर. मी सध्या कोणतीच डिटॉक्स ड्रिंक घेत नाही आहे, कारण उन्हाळा लागल्यापासून आहे ना मला आहे ना अजिबातच सूट होत नाही डिटॉक्स ड्रिंक वगैरे. त्याच्यामुळं मी ना सध्या फक्त प्लेन वॉर्म वॉटर घेते ग्लासभर. त्याच्यानंतर 5 वाजता मी ना ब्लॅक कॉफी घेतली होती. सध्या आहे ना मी आता इंटरमिटंट फास्टिंग फॉलो करते, त्याच्यामुळे आहे ना मी सकाळी काहीच घेत नाही. डायरेक्टली माझा फर्स्ट मील आहे ना मी 11 वाजता घेते आणि शेवटचा मील आहे ना 7 वाजता घेते. त्यानंतर काहीच घेत नाही. वर्कआउट डन. आणि या महिन्यापासून आहे ना मी घरीच वर्कआउट करते, कारण आमच्या जिममध्ये काहीच अलाउड नाही शूट वगैरे करायला, त्याच्यामुळं. आणि मी घरीच वर्कआउट वगैरे करते सध्या. आणि खूप छान वर्कआउट झाला होता आजचा. तुमचा डाएट एक्सरसाइज सगळं ठीक आहे, पण तुमचा जर वॉटर इंटेक जर चांगला नसेल ना तर आहे ना या सगळ्याला शून्य किंमत आहे. त्याच्यामुळे ना मी माझ्या वॉटर इंटेकवरती ना सगळ्यात जास्त भर देते. मी फर्स्ट बॉटल भरल्यानंतर आहे ना अशा प्रकारे ना एक मार्क करून ठेवते बॉटलवरती. आणि जेव्हा पण दुसऱ्यांदी बॉटल भरेल ना त्यावेळेस परत दुसरी लाईन मारते, म्हणजे ना 2 बॉटल संपल्या पूर्ण 2-2 लिटरच्या, असं लक्षात येतं. त्यानंतर बाकीचे सगळे घरातले कामं आवरून आहे ना मी 11 वाजता पहिला माझा मील घेते, तो म्हणजे हा प्रोटीन शेक. मी आहे ना पिया प्रोटीन जे असतं ना ते घेते, पण त्याची मला टेस्ट आहे ना थोडीशी वियर्डच वाटते. त्याच्यामुळे मी ना हा प्रोटीन शेक घेते. त्याच्यामध्ये आहे ना मी सिम्पली काय करते, 1 स्कूप आहे ना प्रोटीन पावडर टाकते, 1 केळी टाकते, 4-5 बदाम टाकते सोप झालेले, 1 ग्लासभर दूध टाकते आणि थोडीशी कॉफी टाकते. आणि ना मिक्सरमध्ये ते ब्लेंड करायचं. खूप छान लागतो, खूप टेस्ट पण छान लागते. आणि ना तुम्हाला प्रोटीन पावडरची जर टेस्ट आवडत नसेल ना तर हे तुम्ही ट्राय करून बघू शकता. खूप छान टेस्ट असते आणि फुल फिल असते एकदम. त्यानंतर आहे ना डायरेक्ट माझा सेकंड मील असतो आणि तो प्रॉपर मी लंच करते. आणि त्याच्यामध्ये ना मी प्रॉपर 1 चपाती भाजी आणि भरपूर सारं सॅलेड आहे ना इन्क्लूड करतेच. 3-3:30ला आहे ना मी थोडंसं रीडिंग आणि जनरल वगैरे जे लिहायचं असतं ना माझं ते सगळं कंप्लीट करते माझं. सकाळच्या वेळेत आहे ना मला आता थोडासा टाईम कमी भेटतो आहे, त्याच्यामुळं मी ना हे सगळं शिफ्ट केलं आहे दुपारच्या वेळेत. नाही तर मी सकाळीच थोडंसं वाचन वगैरे करायचे. आणि सध्या मी ना डिसिप्लिन इज डेस्टिनी हे पुस्तक वाचते. खूप छान पुस्तक आहे. तुम्हाला कोण व्हायचे आहे ते ठरवा, तुमचा आस्थेचा प्रांत वेळीच ओळखा, त्या प्रांतात पूर्ण प्रेमाने व क्षमतेने तसेच समर्पित भावनेने उतरा, त्यातून तुम्ही तुमच्या अस्तित्वाला अर्थ व ओळख देऊ शकाल. रीडिंग कंप्लीट झाल्यानंतर आहे ना मी थोडीशी एडिटिंग वगैरे करते आणि अर्ध्या पाऊण तासाची झोप घेते. झोप झाल्यानंतर आहे ना 4:30-4:45 वाजता मी विदाऊट शुगरचा चहा घेते. त्यानंतर 5 वाजता आहे ना इव्हिनिंग वॉकला जाते. आणि हा इव्हिनिंग वॉक आहे ना माझा जवळजवळ 1 वर्षापासून चालू आहे. वॉक म्हणजे ना फक्त चालायचं म्हणून चालायचं नाही, तर आहे ना मी थोडंसं आहे ना जास्तीत जास्त जोरात चालण्याचा प्रयत्न करते. 40-45 मिनिटांमध्ये ना जवळपास आहे ना 5 किलोमीटर आहे ना चालून झालं म्हणजे झालंच पाहिजे, तरच तुमचा तो व्यायाम असतो. नाहीतर आहे ना उगाचच फिरणं असतं. 1 तासाचा आहे ना खूप मस्त वॉक झाला. आणि ना त्यानंतर आहे ना वॉटर इनटेकवरती पण आहे ना मी दिवसभरात खूप जास्त लक्ष देते. ही माझी सेकंड बॉटल आहे आणि सेकंड बॉटल पण तुम्ही बघू शकता पूर्णपणे ना संपतच आली होती. लगेचच संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी केली आणि स्वयंपाक तयार करून घेतला, कारण मी सध्या आहे ना इंटरमिटंट फास्टिंग फॉलो करत असल्यामुळे ना संध्याकाळी 7च्या नंतर आहे ना मला काहीच खाता येत नाही. त्याच्यामुळे ना शेवटचा मील आहे ना मला 7 वाजता घ्यावा म्हणजे घ्यावाच लागतो. त्याच्यामुळे वॉक करून आल्यानंतर आहे ना सर्वात पहिलं मला आहे ना आधी स्वयंपाक करावा लागतो. जेवणामध्ये पण आहे ना मी जास्तीत जास्त सात्विक जेवण जेवण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच काय थोडंसं हलकं आणि ना पौष्टिक खाण्याचा प्रयत्न करते. कारण आहे ना जेवढं तुम्ही घरचं साधं सिंपल आणि पौष्टिक जेवण जेवताल ना तेवढंच आहे ना तुमच्या वेट लॉसला जास्तीत जास्त मदत होणार. आणि या चॅलेंजमध्ये ना मी क्लीन इटिंग आणि शुगर फ्री लाईफस्टाईलला आहे ना जास्तीत जास्त महत्त्व देते. 7 वाजता आहे ना पूर्णपणे डिनर माझं रेडी असतं आणि ना प्रॉपर मी डिनर करते. व्यवस्थित असं बॅलन्स मील आहे, तुम्ही बघू शकता.
मस्तपैकी जेवण झाल्यानंतर आहे ना थोडंसं आहे ना 20-25 मिनिटाचं आहे ना मी वॉक करते. आमच्या शेजारीच आहे ना महादेव मंदिर आहे आणि तिथं आहे ना व्यवस्थित अशी फिरायला वगैरे जागा आहे. तिथं मी जाऊन आहे ना मस्तपैकी वॉक करते. शक्यतो आहे ना रात्रीच्या जेवणानंतर आहे ना शतपावली करणं महत्त्वाचं असतं. थोडंसं ब्लोटिंग वगैरे पण कमी होतं आणि ना थोडंसं फ्रेश वाटतं. घरी आल्यानंतर आहे ना डायरेक्टली वरती जाते आणि वरती ना झाडांना थोडंसं पाणी देते. शक्यतो आहे ना सकाळचंच पाणी द्यायला पाहिजे, पण आहे ना दिवसभरात मला बिलकुलच वेळ भेटत नाही, त्याच्यामुळं मी ना संध्याकाळचंच पाणी देते. तर असा होता माझा 75 डेज हार्ट चॅलेंजचा 5वा दिवस. तुम्हाला कसं वाटलं माझा पूर्ण दिवस, माझं रुटीन कसं वाटलं ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की मी कोणत्या गोष्टीमध्ये इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, तर तेही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि तुम्हालाही जर वजन कमी करायचं असेल किंवा आहे ना तुम्हाला माझी जर्नी फॉलो करायची असेल ना, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि भरपूर साऱ्या कमेंट करा. जेणेकरून आहे ना मला छान छान व्हिडिओ घेऊन येता येईल वेट लॉस संबंधीचे तुमच्यासाठी. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.